नमस्कार मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे ऑप्शन्समध्ये तो कुठला? ए-टी-एम ऑप्शन्स, आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आणि इन द मनी ऑप्शन्स. याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? भरपूर सारे प्रश्न मला आले. पुन्हा एकदा मी तो व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड करतोय. त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल, की नेमकं हे ऑप्शन जे आहेत, ते कशा पद्धतीने रोल जे आहे ते प्ले करते. पाठीमागील एपिसोडमध्ये आपण ते घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण प्रीमियम नेमकं काय आहे? प्रीमियम कशापासून बनतो? त्याच्यामध्ये कुठले 2 पार्ट आहे? त्यातले त्यात आपण ए-टी-एम, आय-टी-एम आणि ओ-टी-एम ऑप्शन सुद्धा बघितले होते. ते परत एकदा आपण उजळणी करूयात म्हणजे आपल्याला जेव्हा-केव्हा ऑप्शन चेन आपल्या समोर येईल, त्यावेळेस आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम जो होतो त्यातनं येणार नाही आणि आपण एक प्रो ट्रेडर सारखं जे त्या ऑप्शन्सला आपण टॅकल करू. एक सिंपलचा प्रश्न आहे. जेव्हा-केव्हा तुम्ही ऑप्शन चेन बघता, त्या ऑप्शन चेनमध्ये 50 पेक्षा जास्त स्ट्राइक असतात आणि तिथंच सगळ्यात जास्त आपण गोंधळलेलो असतो, की नेमकं याच्यातला ए ऑप्शन कुठला? आउट ऑफ द मनी ऑप्शन्स कुठला? आणि आय-टी-एम ऑप्शन्स कुठला? तर तो प्रश्न सॉल्व्ह करण्याकरता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठीमध्ये. जेव्हा केव्हा एखादा बिगिनर स्टॉक मार्केटमध्ये येतो, जेव्हा त्याला ऑप्शन ट्रेडिंगचं एक सवय लागते, त्यावेळेस त्याचा जो एक मुख्य प्रश्न राहतो, तो म्हणजे ऑप्शनचं मनीनेस जे आहे ते कशावरनं ओळखायचं? आणि त्याकरता काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे का? हा प्रश्न त्याला नक्कीच असतो. मग हा प्रोफेशनल ट्रेडर जो आहे, तो कशा पद्धतीने त्या ऑप्शन चेनला बघतो? जेव्हा ते केव्हा त्याला ट्रेड करायचंय, त्यावेळेस कोणता स्ट्राइक प्राइस जो आहे तो निवडतो? स्वस्त दिसणारा की महाग दिसणारा? याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. मध्ये असणारा की एंडला असणारा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते घेणार आहोत. कारण आपल्याला ए-टी-एम, आय-टी-एम आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्स एकदा की समजलं, मग मार्केटमध्ये जे आहे ना, आपण राइट स्ट्राइकला, राइट टाईमला विथ हेल्प ऑफ प्राइस एक्शन जे आहे ना, पकडू शकतो आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन्स ट्रेडिंगचा आपला पुढचा जो प्रवास जो आहे, तो एकदम सिंपल होऊन शकेल. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅप्टर नंबर 1 मध्ये नेमकं ए-टी-एम किंवा ॲट द मनी ऑप्शन्स नक्की काय असतं ते समजून घेऊयात. तर ए-टी-एम ऑप्शन्सचा फुल फॉर्म मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलाय. तो म्हणजे ॲट द मनी ऑप्शन्स. म्हणजे काय? जी स्ट्राइक प्राइस तुम्ही निवडताय, तिच्या सगळ्यात जवळ जो आहे तो स्पॉट प्राइस आहे. आपल्याला माहिती आहे ऑप्शन्स स्वतः त्यांची प्राइस ठरवत नाही. अंडरलायिंग जे आहे त्याची प्राइस ठरवत असते. आणि त्यामध्ये जी कुठली स्ट्राइक प्राइस आपण निवडतो, तो म्हणजे ॲट द मनी ऑप्शन्स. ऑप्शन्ससाठी नेमकं काय लॉजिक आहे ते बघूयात. निफ्टीचा जो स्पॉट जो आहे तो 24,000 आहे, असं कन्सिडर करूया. हा त्याचा नवीन स्पॉट आहे. या स्पॉटच्या आसपास ज्या स्ट्राइक जे आहेत त्या चेक करणं गरजेचं आहे. जसं की इकडच्या बाजूला 24,000 सी मी कन्सिडर करतोय. तर हा स्पॉट आणि ही स्ट्राइक जी आहे ती एकाच ठिकाणी आहे म्हणून हा जो ऑप्शन जो तयार होणार आहे, हा ॲट द मनी ऑप्शनचा राहणार आहे. पण ह्याऐवजी जर इथं 23,900 ची स्ट्राइक आहे किंबहुना वरच्या बाजूला 24,100 ची स्ट्राइक आहे. ह्या ॲट द मनी ऑप्शन्स राहणार नाही. ॲट द मनी म्हणजे स्पॉट आणि तुम्ही निवडलेली जी स्ट्राइक जी आहे ती एकाच ठिकाणी जर असेल, तर त्याला आपण ॲट द मनी ऑप्शन म्हणतो. दुसरं म्हणजे त्याच्यासाठी जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे, ती ॲट द मनी ऑप्शनसाठी 0 असते. म्हणजे काय? आय-व्हीचा फॉर्म्युला जर रिकॉल करायचा जर झाला तर कॉलच्या बाबतीमध्ये आय-व्ही जी कॅल्क्युलेट केली जात होती, त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला होता स्पॉट मायनस स्ट्राइक. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय कन्सिडर केलंय? ते म्हणजे 24,000 ची स्ट्राइक स्पॉट आहे आणि 24,000 चा सी आपण कन्सिडर केलाय. मग त्यानुसार आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी ती 0 येते. म्हणजे ए-टी-एम स्ट्राइकसाठी आय-व्ही जी आहे ती काय असते? 0 असते. दॅट इस द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. जसं रेल्वे प्लॅटफॉर्मचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. त्या 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर वरतीच ती जर रेल जर येणार असेल, तर तो एक तुमच्यासाठी काय ए-टी-एम ऑप्शन आहे आणि अशा सिंपल पद्धतीने तुम्ही त्या ए-टी-एम ऑप्शनला समजून घेऊ शकता. पुणेमध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या आसपास तुम्हाला एक बंगला किंवा घर तुम्हाला भाड्याने हवं जर तुम्ही पुणे स्टेशनच्या आसपास उभे आहेत आणि त्याच्या जवळच तुम्हाला घर जर हवं असेल, म्हणजे अगदी स्टेशन समोर, तर तो म्हणजे तुमचा ॲट द मनी ऑप्शन्स. जर पुणे स्टेशनपासून 5 किलोमीटर दूर आहे,
म्हणजे स्टेशनपासून 5 किलोमीटर दूर म्हणजे तुम्हाला 10-15 मिनिटं जे आहे, तो वेळ लागणार आहे. तो ऑप्शन म्हणजे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स. आणि जर स्टेशनच्या आतमध्येच तुम्हाला जर घर मिळतंय, तर ते म्हणजे प्रीमियम लोकेशन असणारं घर तुम्हाला मिळतंय, ते म्हणजे आयटीएम ऑप्शन. परत दुसरं एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहात आणि तुमची ट्रेन जी आहे ना, ती 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती येणार आहे आणि तुम्ही सुद्धा 3 नंबर प्लॅटफॉर्मवरतीच उभे आहात. तर 3 नंबर प्लॅटफॉर्म ह्या पर्टिक्युलर केसमध्ये तर चॅप्टर नंबर 2 मध्ये इन द मनी ऑप्शन्स नेमकं काय? इन द मनी ऑप्शन याचा अर्थ असा आहे, की ह्या ऑप्शन्सला काही ना काहीतरी वास्तविक व्हॅल्यू असते. कॉल ऑप्शन्समध्ये किंवा पुट ऑप्शन्समध्ये जे आहेत ते इन द मनी ऑप्शन्स असतात. कॉल ऑप्शनसाठीचा फॉर्म्युला काय आहे? तो आता आपण चेक करूया कॉल आणि पुटच्या हिशोबाने. जर तुमचा स्पॉट जो आहे तो 24,200 आहे आणि ह्या स्ट्राइक तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये 24,400, 24,300, 24,200 तर ह्या पर्टिक्युलर स्ट्राइक आपल्याला तिथं बघायला मिळतात. मग याच्यामध्ये इन द मनी स्ट्राइक कुठल्या आहे? तर 24,200च्या खाली जसं-जसं आपण जायला सुरुवात करू, तशा या सगळ्या इन द मनी स्ट्राइक ज्या आहेत त्या होताना आपल्याला तिथे दिसतील. मग इन द मनी मनी कॉलसाठी फॉर्म्युला काय? जर कॉल साइडसाठी आपल्याला जर इन द मनी जर हवा असेल, तर त्याकरता आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे, की त्याच्यासाठी इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या फॉर्म्युल्यावरनं जे आहे ते आपल्याला त्याचे लक्षात येईल. त्याच्यामध्ये आपल्याला स्पॉट जो आहे, तो त्या स्ट्राइकपेक्षा वरती राहणं गरजेचं आहे आणि जेव्हा-केव्हा इन द मनी ऑप्शन असतं त्याला जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी असते, ती आय-व्ही जी आहे, ही हमेशा ग्रेटर दॅन तिथं 0 असते. आय-व्ही जी आहे ती ग्रेटर दॅन तिथं आपल्याला 0 असते आणि त्याचा आय-व्हीचा जो फॉर्म्युला आहे तो स्पॉट मायनस स्ट्राइक असतो. आता या पर्टिक्युलर केसमध्ये स्पॉट मायनस स्ट्राइक झालं. मग मी 23,900 साठी जर आय-व्ही जर कॅल्क्युलेट करायला जर गेलो, तर तिथं स्पॉट जो आहे तो 24,200 च्या आसपास आपल्याला ट्रेड होताना तिथं दिसतोय आणि जी मी स्ट्राइक निवडली आहे ती 23,900 ची जी स्ट्राइक जी आहे ती निवडली आहे. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये जे आय-व्ही जी ती 300 च्या आसपास येताना दिसते. म्हणजे 23,900 ची ही जी स्ट्राइक जी आहे, ज्याला मी सी म्हणतो, हा काय एक आयटीएम ऑप्शन तिथं आहे. ओके. आता दुसऱ्या सीनमध्ये जाऊयात, दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जाऊयात. तो म्हणजे कॉ पुटसाठीचा आपल्याला ऑप्शन जो आहे, तो आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आता पुटसाठीचा आय-व्ही जो आहे, तो सगळ्यात अगोदर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे, ती पहिली स्ट्राइक येणार आहे आणि त्याच्यातनं माझा जो आहे, तो स्पॉट आपल्याला होताना दिसणार आहे. हे आय-व्हीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच पुट साइडमध्ये मी अगेन निफ्टी जो आहे, तो 24,200 च्या आसपास जो आहे, तो कन्सिडर करतोय. तर त्या केसमध्ये 24,300 म्हणजे 24,200 स्पॉट आहे. 23,400 अगदी 23,500 आणि खालच्या बाजूला 24,400 खालच्या बाजूला 24,100 23,900 ह्या स्ट्राइक्स राहतील. म्हणजे हा 23,200 जो आहे तो माझ्यासाठी एटीएम राहील. परंतु हा जर माझ्यासाठी जर स्पॉट जर आहे, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये ह्या ज्या वरच्या ज्या स्ट्राइक आहेत 23,300, 400 या सगळ्या माझ्यासाठी इन द मनी ऑप्शन जे आहेत, ते पुट साइडच्या सुरू होताना ते दिसतील. आता तुम्ही म्हणताल कसं? तर बघूया तिथं. तर आय-व्हीचा फॉर्म्युला पुटसाठीचा आपल्याला काय आहे? त्यानुसार आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. आपण इथं जो आहे, तो 24,200 ची स्ट्राइक जी ती कन्सिडर केलेली होती. आता 24,300 च्या स्ट्राइकसाठी मला आय-व्ही जी ती काढायची आणि मी अगोदर सांगितलं, की आय-व्ही जो आहे तो नॉन झिरो असतो किंवा वजामध्ये नसतो. तर त्यानुसार या ह्या पर्टिक्युलर स्ट्राइकसाठी जर मला आय-व्ही जर चेक जर करायची आहे, तर त्या केसमध्ये काय राहील, स्ट्राइक माझी 24,300 ची मी स्ट्राइक जी ती घेतली आहे आणि स्पॉट जो आहे तो 24,200 च्या आहे. मग त्या केसमध्ये आय-व्ही जी ती 100 येईल. पण ह्याऐवजीच आपण जर 23,900 ची स्ट्राइक इथं कन्सिडर केली ॲज अ स्ट्राइक म्हणून आणि स्पॉट जो आहे आपल्याला ऑलरेडी आपण घेतलाय तो म्हणजे 24,200 चा स्पॉट आपण इथे घेतलाय. त्या केसमध्ये याची आय-व्ही काय राहणार? हा आयटीएम होणार का? त्याकरता इथं आय-व्हीचा सिंपल मी त्या फॉर्म्युलामध्ये ते व्हॅल्यूज टाकतो. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, की स्ट्राइक जी आहे ती 23,900 ची स्ट्राइक घेतली आणि स्पॉट जो आहे तो 24,200 च्या आसपास मी घेतला होता. म्हणजे हा -300 येईल आणि जसं मी सांगितलं ही जी आय-व्ही आहे, आयदर 0 पण नसते किंवा निगेटिव्ह जेव्हा केव्हा कॉल ऑप्शन्समध्ये आपल्याला
आयटीएम ऑप्शन शोधायचे असतात, त्या स्पॉटच्या खालचे सर्व स्ट्राईक ज्या आहेत त्या इन द मनी ऑप्शन्स असतात. याच्या उलट दुसरी केस, मोठ्या सिंगरचा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये, तर 3 प्रकारचे तिथं तिकीट्स असतात. एक असतो व्ही-आय-पी, दुसरा असतो गोल्ड आणि तिसरा असतो जनरल. आता जनरलमध्ये काय आहे, व्ही-आय-पी मध्ये सर्वात जास्त सुविधा ज्या आहेत त्या मिळतात. म्हणून त्याची किंमत जी ती जास्त असते. आयटीएम ऑप्शन्स मध्ये सुद्धा सेम. तिथं आधीपासूनच काही ना काहीतरी व्हॅल्यू जी इथे तुम्हाला मिळते आणि म्हणून इन द मनी ऑप्शन जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, हायवेवरची प्रॉपर्टी. जर हायवेला लागून असणारी जमीन आहे, म्हणजे तिला डिमांड सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे त्याची प्राइस सुद्धा जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. जर हायवेपासून दूर आहे, तर ऑटोमॅटिकली तिची किंमत जी ती कमी-कमी होणार आहे. सेम वे विलेजच्या कमी प्राइसवाली असणार आहे. इन द मनी ऑप्शन्स म्हणजे हायवेला लागून असणारी प्रॉपर्टी म्हणजे इन द मनी ऑप्शन्स आहे. एक्झाम्पल तिसरं घ्या, गोल्डचं बुकिंगचं. समजा गोल्ड तुम्ही आधीच कमी भावामध्ये सोनं बुक केलेलं आहे आणि मार्केटमध्ये जर भाव जर वाढले, तर तुम्हाला तुमच्या बुकिंग अमाउंटच्या प्रमाणामध्ये जी काही अमाउंट तुम्ही बुक केलेली होती, त्यानुसार तुम्हाला ते गोल्ड भेटणार आहे. म्हणजेच हीच आयटीएमची कल्पना आहे. प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना, अनेकदा डीप आयटीएम मनी ऑप्शन जे आहेत ना, ते खरेदी करतात. कारण त्यामध्ये प्रीमियमचा सगळ्यात जास्त मोठा भाग जो आहे तो इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा असतो. नक्कीच तुम्हाला हे आयटीएम ऑप्शन जे आहेत, कॉल साइडचे किंवा पुट साइडचे हे या सिंपल उदाहरणाद्वारे जे आहेत ना, तुम्हाला लक्षात आले असेल. महत्वाचं डीप इन द मनी ऑप्शन्समध्ये डेल्टा साधारणपणे सगळ्यात जास्त असतो आणि त्यामुळं अंडरलिंग प्राइसमध्ये जो काही प्राइसमध्ये बदल होतो, त्या प्रमाणानुसार ऑप्शनच्या प्राइसमध्ये जो आहे तो आपल्याला बदल तिथं होताना दिसतो. काही अनुभवी ट्रेडर जे आहेत ना, डायरेक्शनल ट्रेडसाठी आयटीएम नंबर 3 मध्ये आउट ऑफ द मनी ऑप्शन्स नेमकं काय? कारण आउट ऑफ द मनी ऑप्शन्स मध्ये इथं कुठल्याही प्रकारचा इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा संबंध नसतो. कारण यांची सगळी जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे, ती पूर्णपणे झिरो असते. की भविष्यात मार्केट जे आहे त्या दिशेमध्ये जाईल आणि हा ₹2 हा मनी ऑप्शन जो आहे तो डीप इन द मनी ऑप्शन होईल अशी एक भोळी भाबडी आशा तिथं असते. आता ओटीएम ऑप्शन साठी नेमकं काय टेक्नॉलॉजी आहे ती आपण इथं चेक करूया. तर ओटीएम ऑप्शन साठी आपल्याला स्पॉट जो आहे तो अगेन मी 24,200 च्या आसपासच कन्सिडर करतोय. तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा सीई साइड म्हणजे कॉल साइडचा जो आहे त्याचं कन्सिडरेशन करणार आहे. मग माझ्याकडे स्ट्राईक कुठले-कुठले असणार आहे? मी इथं डायरेक्टली 24,300, 24,400, 24,500 या सर्व स्ट्राईक जे आहेत ते तिथं घेतो आणि त्याचा आउट ऑफ द मनी नेट जो आहे तो काढतो. तर स्पॉट जो आहे तो मी इथं घेतलाय 24,200 आणि त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक ज्या घेतल्यात त्या 24,300 पासून 24,500 पर्यंत इथे घेतलेल्या आहेत. तर जसं आपण पुढे जाऊयात तर आपल्याला कॉल साइडची इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला मी पुन्हा एकदा इथे रिकॉल करतो. त्यामध्ये आपल्याला स्पॉटच्या वरती जी आहे ती खाली जी आहे ती स्ट्राईक असणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि तिथनंच आपल्याला प्राइस जे आहे ते मिळतात. इथं स्पॉट कुठला आहे? 24,200 चा स्पॉट मी इथं घेतलाय आणि स्ट्राईक जे घेतल्यात त्या 24,300 पासून 23,500 पर्यंत घेतल्या आणि हे जे व्हॅल्यू जे -100 आहे. तर मी ऑलरेडी सांगितलं, की आय-व्ही-जी आहे ही काय आहे? नॉन झिरो पॅरामीटर आहे किंवा नॉन निगेटिव्ह पॅरामीटर. ती निगेटिव्ह कधीच नसते आणि हेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आउट ऑफ द मनी कॉलसाठी. आउट ऑफ द मनी कॉल्समध्ये फक्त आणि फक्त तिथं टाईम व्हॅल्यू राहते आणि दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथं फक्त आशा कन्सिडर केली जाते. मग आता दुसऱ्या केसमध्ये पुट साइडला नेमकं कशा पद्धतीने जे हे केलं जातं ते चेक करूयात. अगेन 24,200 चा जो आहे मी इथं स्पॉट कन्सिडर करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या स्ट्राईक मी इथं पकडतोय त्या म्हणजे 24,100, 23,900, 23,800. तर जसं हा जो स्पॉट जो आहे, या स्पॉटच्या सर्व खालच्या ज्या सर्व ह्या ज्या स्ट्राईक ज्या येतील, या आउट ऑफ द मनी ऑप्शन येतील. याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 येईल. आता ही आय-व्ही किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 कशी येईल? ही म्हणजे स्ट्राईक मायनस स्पॉट ज्यावेळेस होईल, त्यावेळेस डायरेक्टली तो नॉन झिरो किंवा निगेटिव्ह नसला पाहिजे आणि जर या 24,100च्या 200च्या कंपॅरेटिव्ह ह्या जर गोष्टी जर घेतल्या, तर त्यामध्ये हे सगळं 0च्या आसपास जे आहे ते आपल्याला येतात. एक्झाम्पल कन्सिडर करा. एका मूव्ही थिएटरमध्ये तुम्ही जाताय, ज्याच्यामध्ये लास्ट रो आणि फ्रंट रो तिकीट बघा.
सिनेमा हॉलमध्ये पहिल्या रोच्या सीटची जी किंमत जी असते ना, ती फार कमी असते आणि शेवटच्या रोची जी किंमत असते ती सगळ्यात जास्त असते. का बरं? कारण त्याच्यामध्ये एक रिझन असतं. जो फ्रंट रो असतो ना, तो स्वस्त असतो कारण तिथून जो स्क्रीनचा जो व्ह्यू दिसत असतो, एकदम कमी दिसत असतो आणि त्यामध्ये सुद्धा सेम गोष्ट जी आहे ती असते. म्हणून आउट ऑफ द मनी ऑप्शन्सला प्रेफरन्स जे आहे ते ट्रेडर जे आहे ते कमी देतात. कारण तिथं प्रोबॅबिलिटी सुद्धा जी आहे ती एकदम कमी असते आणि त्या प्रोबॅबिलिटीमध्ये लोकं जे आहेत ते ऑटोमॅटिकली त्याच्यापासून दूर राहतात. बट आपले बिगिनर्स काय करतात? आउट ऑफ द मनी ऑप्शन्सला जे आहे ते प्रेफरन्स देतात. एक कन्सिडर करा ऑफ सीझन कपड्यांचा सेल चाललाय. हिवाळा संपल्यावरती काय होतं? विंटरमध्ये जे जॅकेट महागडं असतं तेच डिस्काउंटवरती म्हणजेच स्वस्त मिळतं. म्हणजेच लगेच त्याचा उपयोग होत नाही. तुम्हाला पुढच्या सीझनपर्यंत वाट बघणं राहतं. आउट ऑफ द मनी ऑप्शन्समध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला स्वस्त लक्षात ठेवा, की प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना, ते कधीच प्रीमियम कमी आहे, एकदम स्वस्त मला मिळतोय, म्हणून ते कधीही बाय करत नाही. ते आउट ऑफ द मनी ऑप्शन्सला जे आहे ते बाजूलाच ठेवतात. कारण त्यांना त्यांचा पैसा जो आहे मार्केटमध्ये कमवण्यापेक्षा त्यांचा पैसा त्यांना टिकवायचा असतो. जर तुम्ही वीकली एक्सपायरी ऑप्शन्स जेव्हा केव्हा बघितले असेल, तर त्यामध्ये आउट ऑफ द मनी ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे ती शून्यच असते आणि एक्सपायरी पर्यंत त्यांची किंमत जी आहे ती खूप खूप कमी होऊ शकते, अगदी 0. म्हणून फक्त स्वस्त प्रीमियम आहे म्हणून ट्रेड घेत असाल. हे महत्वाचं सेक्शन आहे ज्यामध्ये आपण ॲट द मनी ऑप्शन, इन द मनी ऑप्शन्स आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्स निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटावरून आपण चेक करणार आहोत. आणि ह्या सेक्शन्सला कमीत कमी 2 वेळेस बघा म्हणजे ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स कसे ट्रॅक करायचे आणि कुठल्या स्ट्राइकला निवडायचं याची आयडिया जी तुम्हाला तिथं येताना दिसेल. तर इथं मी आलोय ऑप्शन चेनमध्ये. ही जी ऑप्शन चेन आहे, ही निफ्टीची ऑप्शन चेन आहे, ज्याची एक्सपायरी 28 एप्रिल 2026 ची आहे आणि डेट 22 एप्रिल मी घेतली. सेंटरला मला स्ट्राइक प्राइस दिसते. राइट हँड साइडला कॉल आहेत आणि लेफ्ट हँड साइडला पुट्स आहेत. तर वन बाय वन चेक करूयात. तर याच्यामध्ये एटीएम जी स्ट्राइक जी आहे ती 24,400 च्या आसपास आहे, ज्याचा एलटीपी ₹209 त्या पर्टिक्युलर डेला होता. त्याच्या खालच्या ज्या स्ट्राइक ज्या आहेत त्या इन द मनी स्ट्राइक आहेत आणि त्याच्या वरच्या ज्या स्ट्राइक ज्या आहेत त्या आउट ऑफ द मनी स्ट्राइक आहेत. आता वन बाय वन कॉल साइडचं जे स्ट्राइक इथं आहे. तर हा जो 24,400 जो आहे तो ॲट द मनी स्ट्राइक आहे. ही तर गोष्ट आपल्याला इथं सिंपलची लक्षात येते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्या खाली म्हणजे 24,400 चा हा काय झाला? स्पॉट झालाय आणि ह्या स्पॉटला 24,400 हा ॲट द मनी आहे. पण जसं मी 24,300, 24,200, 24,100 कडे जाईल आणि त्यांचे जर मी प्राइसेस जर बघितले, तर हे सर्व इन द मनी ऑप्शन्स आहेत. ही सिंपलची गोष्ट लक्षात येते. अगेन इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी तिची एकदम महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यामध्ये कॉल साइडसाठी स्पॉट मायनस स्ट्राइक हा फॉर्म्युला इथं आपल्याला कॉल साइडला बनताना दिसतो आणि 24,400 च्या वरती म्हणजेच 24,500 पासून ऑलमोस्ट 25,000 पर्यंत गेलात, तर हे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स येतात. समरीच्या हिशोबाने अगेन जर इथं व्यवस्थितरित्या जर बघायचं झालं, तर समरीमध्ये हा जिथं मार्केट आहे तो एटीएम आहे. ज्याच्या एटीएमच्या खाली सर्व ज्या स्ट्राइक ज्या आहेत त्या इन द मनी आहेत आणि 24,400 च्या वरच्या ज्या आहेत त्या आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत. कॉल साइडसाठी ही एक सिंपलची गोष्ट आपल्याला जेव्हा केव्हा ऑप्शन चेन आपण बघत असतो, त्यावेळेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसऱ्या बाजूला येऊयात, ते म्हणजे पुट साइडला. मार्केट अगेन 24,400 ला स्पॉटला आहे. म्हणजे 24,400 जो आहे तो ॲट द मनी आहे. पण 24,400 च्या वरच्या जर स्ट्राइककडे गेलो म्हणजे इथं जो इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे पुट साइडसाठी इथं मी पी लिहितो. त्यामध्ये स्ट्राइक मायनस स्पॉट असा तो होतो. त्यामुळं 24,400 च्या अगदी 24,500, 24,600, 700, 800 या सगळ्या ज्या स्ट्राइक ज्या आहेत त्या इन द मनी आहे. प्लस यामध्ये जर तुम्ही प्रीमियम जर बघितलं तर तो वाढणारा प्रीमियम दिसतो. 24,400 च्या खाली जर आपण इथं जर गेलो तर अगदी 24,300, 24,200, 24,100 या आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आपल्याला इथं दिसतात. म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, जे कॉलसाठी आउट ऑफ द मनी ऑप्शन आहे, जस्ट त्याच्या अपोझिट इन द मनी पुट्स आहेत. जे कॉलसाठी इन द मनी कॉल्स आहेत, त्याच्या जस्ट अपोझिट आउट ऑफ द मनी पुट्स आहेत आणि अशा सिंपल पद्धतीने जे आहे, जेव्हा केव्हा तुमच्या समोर ऑप्शन चेन ज्यावेळेस जेव्हा केव्हा येत असते, त्याच्या माध्यमातनं तुम्ही इन द मनी ऑप्शन्स, आउट ऑफ द मनी ऑप्शन जे आहे ते
तिथं चेक करू शकता आणि सिंपल पद्धतीने जे आहे ते काम तुमचं सुरू करू शकता. म्हणून हा जिथं मार्केट आहे तो स्पॉट ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे तोच कॉल साइडला एटीएम स्ट्राईक आहे आणि तोच पुट साइडला एटीएम स्ट्राईक आहे. जसं आपण खालच्या बाजूला जाणार आहोत, तो आयटीएम जो आहे तो कॉल साइडला राहील आणि वरच्या बाजूला ओटीएम जो आहे तो कॉल साइडसाठी होईल. तोच हा रिव्हर्स केसमध्ये येईल पुट साइडमध्ये. इथं फॉर्म्युला इंट्रिन्सिक व्हॅल्यूचाच वेगळा होऊन इन द मनी पुट्स तिथं होऊन जाईल आणि आउट ऑफ द मनी पुट्स जे आहेत ह्या बाजूला होऊन जाईल. अशा सिंपलच्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन चेनला जे ॲज अ बिगिनर म्हणून तिथं रीड करू शकता आणि त्याचा व्यवस्थित तर आजच तुमच्या आवडत्या स्टॉक्सची जर ऑप्शन चेन उघडा, त्यामध्ये एटीएम ऑप्शन्स, आयटीएम ऑप्शन्स आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्स जे आहेत ना हे शोधा. आणि जर अजून तुमच्याकडे ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर नसेल, तर खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकद्वारे काही मिनिटातच तुम्ही तुमचं फ्री ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट जे ते खोलू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये हे प्रॅक्टिकल बघायला जे आहे ते सुरुवात करू शकता. आजच्या या होमवर्क काय? तर आज निफ्टीची ऑप्शन चेन उघडा, 3 एटीएम स्ट्राइक शोधा, 3 आउट ऑफ द मनी ऑप्शन शोधा, 3 आयटीएम ऑप्शन्स शोधा. ज्यामध्ये तुम्ही कॉल साइड्सचे पण शोधायचे आणि पुट साइडचे पण शोधायचे आणि प्रत्येक स्ट्राइकचा प्रीमियम जो आहे तो तुमच्या नोंदवहीत किंवा जर्नलमध्ये लिहा. बघा तुम्हाला एटीएम, ओटीएम आणि आयटीएम ऑप्शन जे आहेत ते समजायला लागले आहेत की नाही लागले. म्हणून आज आपण एटीएम, ओटीएम आणि आयटीएम ऑप्शन जे आहेत ते समजून घेतले. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे तो म्हणजे आयटीएम ऑप्शन जे आहे ते महाग का असतो? ओटीएम ऑप्शन जो आहे तो स्वस्त का असतो? यांची जी उत्तरं जी आहेत ना, ती इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या माध्यमातनं आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि पुढच्या भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यूचं स्टेप बाय स्टेप जे गणित आहे त्याचा वापरून इंट्रिन्सिक व्हॅल्यू कसा काढायचा ते शोधणार आहोत. आणि वेगवेगळ्या स्टॉक्सला, वेगवेगळ्या इंडेक्सला जे आहे ते आपण बघणार आहोत. तर कमेंटमध्ये लिहा एटीएम आणि आजच ऑप्शन चेनचं एक्सरसाइज करा. त्याकरता ओपन करा ट्रेडिंग आणि डीमॅट खातं. तोपर्यंत धन्यवाद.